हाय, वेलकम टू सखी. मी सोनल. आज आपण चेकर्ड इरकल साडी बघणार आहोत. इरकल तुम्ही म्हणजे इरकल आपण म्हणतो, पण त्याचं नाव किंवा त्या शहराचं किंवा त्या गावाचं नाव जे आहे ते इलकल आहे. त्याच्यामुळे इलकल या गावातून आपण ही साडी सोर्स करतो. तर ही जी साडी आहे ना, ही कॉटन बेस्ड आहे. याचा जो मधला पट्टा आहे तो कॉटन आहे आणि हे जे याचं बॉर्डर आहे ती सिल्क मध्ये आहे, पण प्युअर सिल्क नाहीये. ठीक आहे, आधीच सांगते. आणि त्यानंतर ही जी साडी आहे छान कॉटन आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित अशी बसते. अंगावरती पण छान चापून चोपून बसते व्यवस्थित आणि फुगत पण नाही अजिबात, तुम्ही बघू शकता. आणि ही जी साडी आहे हे जे चेकर्ड आहे हे जरी चेकर्ड आहे आणि जरी चेक्स मध्ये आहे. म्हणजे हे बघा, तुम्ही बघू शकता असे जरी चेक्स आहे आणि याची जी बॉर्डर आहे ती अशी आहे आणि याचा पदर टोप पदर जो म्हणतो तो आहे. तर असं सुंदर असा हा पदर आहे. त्यानंतर याचं जे ब्लाउज पीस आहे ते कॉन्ट्रास्ट मध्ये आहे. तर याचं जे ब्लाउज पीस आहे हे कॉन्ट्रास्ट मध्ये जसं आता हे ग्रीन आहे, तर आपली इथे जे बॉर्डर आहे ते ग्रीन आहे, त्याच्यामुळे याचा ब्लाउज पण असाच ग्रीन आहे. याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर कलर्स आहे आणि हा जो पदर आहे हा बॉटल ग्रीन कलरचा आहे आणि याचा रंग जो आहे तो असा मजंटा कलर आहे. ठीक आहे, तर ही मजंटा कलरची साडी आहे. तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल, बुक करायची असेल, तर म्हणून मी तुम्हाला सांगते की हा मजंटा पिंक कलर आहे आणि हे जे आहे ते बॉटल ग्रीन कलर आहे आणि पदर आणि ब्लाउज पीसचा पण बॉटल ग्रीन कलर आहे. तर यामध्ये आपल्याकडे कलर्स कोणते कोणते आहेत ते बघू. छान छान कलर्स आहेत. सगळ्यात पहिले तर तुम्हाला हा दिसत असेल, हा सुंदर असा ग्रीन कलर आहे. गुलाबी कलरची याची बॉर्डर आहे आणि गुलाबी कलरच याचं पदर आहे. ठीक आहे, तर सेमच आहे जसं मी तुम्हाला सांगत आहे. तर एक साडी मी आता ही नेसून दाखवलेली आहे आणि याच सारख्या सगळ्या साड्या आहेत, सेम राहणार आहे. फक्त जो कलर आपल्याला इथे बॉर्डरचा मिळणार आहे तोच सेम कलर आपल्याला याचा पदर आणि याचा ब्लाउजचा मिळणार आहे. ठीक आहे, ही जी साडी आहे आता सध्या गौरी गणपतीच्या सणांसाठी खूप छान दिसेल, म्हणून हा जो या ज्या साड्यांचं कलेक्शन मी आणलेला आहे. म्हणजे गौरी ज्यांच्याकडे घरात बसतात त्यांच्यासाठी पण खूप परफेक्ट आहे. 2 साड्या घ्याव्या लागतात तर जर ऑर्डर करायचं असेल, कारण लिमिटेड स्टॉक आहे आणि सगळ्यांचा मी एक एकच कलर आणलेला आहे, तर त्याच्यामुळे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर लवकरात लवकर करा. ठीक आहे, तर हा ग्रीन कलर झाला. त्यानंतर दुसरा जो आहे तो असा स्किन कलर मध्ये येतो आणि थोडासा बदामी पण म्हणता येईल, म्हणजे लाईट बदामी कलर जो असतो ना तसा तसा कलर आहे. आणि याची जी बॉर्डर आहे ती बॉटल ग्रीन कलरची आहे. त्यानंतर याचं पदर आणि ब्लाउज पीस पण बॉटल ग्रीन कलरचा आहे. साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं तुम्हाला हे नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हे याची प्राइस जाणून घ्यायची असेल तर मला DM करा. इंस्टाग्राम वरून बघत असाल तर, युट्यूब वरून बघत असाल तर तुम्ही कमेंट करू शकता, पण तिथे मी नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तर व्हॉट्सअप नंबरवरतीच मला मेसेज करा किंवा व्हॉट्सअप करा. त्यानंतर तिसरा जो कलर आहे हा थोडासा वाईन कलर मध्ये येतो. आता तुम्ही बघू शकता या दोघांमध्ये कलर मध्ये डिफरन्स. हा थोडा पिंक शेड आहे आणि हा थोडासा डार्क वाईन पिंक म्हटलं तरी चालेल असा शेड आहे. आणि याच्यामध्ये पण असे बॉटल ग्रीन कलरचे काठ आहे आणि पदर आणि ब्लाउज पण सेम कलरचे राहणार आहे, सेम म्हणजे ग्रीन कलरचे राहणार आहे. आजच्या या साड्यांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आपल्याकडे हा नेक्स्ट कलर आहे येल्लो कलर आणि हा येल्लो कलर पण खूप सुंदर दिसतो. मला हा येल्लो कलर अतिशय आवडला, त्याच्यामुळे मी हा पिक केला. आणि तुम्हाला माहिती आहे मी फक्त असे कलर्स चूज करते जे सगळ्यांवरती छान दिसेल. आणि हा पण इतका सुंदर कलर आहे. कुठल्याही सणांमध्ये पिवळा कलर जर घालायचा असेल ना, तर अशा पिवळ्या कलरची साडी तुमच्याकडे असायलाच हवी. तर तुम्ही याला कन्सिडर करू शकता. तर छान असा पिवळा रंग आहे, म्हणजे हळदीचा पिवळा नाही किंवा लिंबूचा पण पिवळा नाही, लिंबूपेक्षा थोडा डार्क आणि हळदीपेक्षा किंवा मस्टर्ड पेक्षा, मस्टर्ड येलो नाही, किंवा हळदीचा रंग, हा हळदीचाच रंग, तर त्याच्यापेक्षा थोडासा लाईट म्हणजे येल्लो कडे जाणारा असा कलर आहे. कारण कसं आहे ना, नॅचरल लाईट मध्ये वेगळं दिसू शकतं, कॅमेरामध्ये वेगळं दिसू शकतं, म्हणून मी हे जे कलर्स आहेत ते अशा या पद्धतीने एक्सप्लेन करत आहे. तर मरून कलरचं याचं काठ आहे, त्यानंतर मरून कलरचा याचा पदर आणि ब्लाउज आहे.
तर आता आपले किती झाले कलर्स, 1 2 3 4, हा एक 5, आणि यामध्येच पण थोडीशी बॉर्डर वेगळी असलेली पण एक साडी आहे. सेमच आहे, मी थोडासा कोणता कलर म्हणता येईल याला, ग्रीन आणि येलो असा काहीतरी कलर किंवा मेहंदी कलर. हा मेहंदी कलर थोडा डार्क असतो, हिरव्याकडे जो जातो, पण तो थोडासा पिवळ्याकडे येत असेल ना, असा कलर आहे हा. जरी तुम्ही हा बुक कराल, इथे तुम्हाला थोडा वेगळा दिसत असेल, तरी तुम्ही जेव्हा याला घरी घ्याल, म्हणजे घरी आणाल, तेव्हा तुम्हाला ही साडी आवडणारीच आहे. म्हणजे इतका सुंदर कलर आहे याचा. त्यानंतर याचे काठ जे आहे ते पिवळ्या कलर, सॉरी गुलाबी कलरचे आहे, आणि याच्यामध्ये असं विविंग आहे या पद्धतीचं. याचं पण सेम पिंक कलरचं आहे काठ, पिंक कलरचा ब्लाउज आणि पिंक कलरचं पदर, आणि याच्यामध्ये पण टोप पदरच आहे. तर हे बघा किती छान व्यवस्थित चापून चोपून ही साडी नेसली जाते, एकदम छान दिसते. आणि जरी तुम्ही गौरी गणपतीच्या दिवसभराच्या कामामध्ये जरी ही साडी नेसली तरी पण परफेक्ट आहे. म्हणजे गरम होत नाही किंवा कुठे टोचत नाही, खूप मस्त. एकदा पिको फॉल केली ना की एकदम छान वाटेल, कारण आता हे धागे जे आहे ते खूप अडकत आहे पायामध्ये, पण पिको फॉल करा म्हणजे एकदम छान व्यवस्थित तुम्ही नेसू शकता, दिवसभर कॅरी करू शकता. त्यानंतर आज मी हे माझ्याकडे असं थ्रेड वर्कचं आणि थोडंसं जरी वर्कचं किंवा सिक्वेन वर्कचं वगैरे ब्लाउज होतं, तर हे मी आज पेअर केलेलं आहे. मला याला थोडासा ट्रेडिशनल टच द्यायचा होता, पण माझ्याकडे असा ग्रीन कलरचा, डार्क ग्रीन कलरचा असा छान असा इतका एल्बो स्लीव्हचा ब्लाउज नव्हता, तर म्हणून मग मी थोडा पोपटी कलरचा होता, पण मग तो काही याच्यावरती एवढा माझ्या होत नव्हता, म्हणून मग मी तो काही घातला नाही. म्हटलं जाऊ दे, मग आता जो आपल्याकडे आहे तोच घालूया. तुम्ही मात्र याचा हा जो पदर आहे, सॉरी ब्लाउज पीस आहे, तो शिवा. एकदम छान ट्रेडिशनल लुक येतो, सुंदर दिसतो, आणि तुम्हाला ही साडी नक्की आवडेल जर तुम्ही ऑर्डर कराल तर. ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर मी खाली इथे दिलेला आहे, त्याच्यावरती व्हॉट्सअप करा प्राइस विचारण्यासाठी. चला तर पुन्हा भेटते अशाच छान छान साड्यांसोबत. तोपर्यंत बाय बाय.